टाकळी ढोकेश्वर येथील जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात संपन्न। महाराष्ट्र शासनाच्या जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव 2025-26 चे आयोजन 16 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात आले। जिल्ह्यातील शासकीय तथा निमशासकीय बालगृहातील मुलांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा, तसेच इतर मुलांसोबत स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव घेण्यात आला। बक्षीस वितरण सोहळा नुकताच महिला व बालविकास नाशिक विभागाचे उपआयुक्त चंद्रशेखर पगारे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। टाकळी ढोकेश्वर येथील आदर्श ग्रामीण महिला मंडळ संचलित नवीन गोकुळ बालसदन मैदान येथे रंगलेल्या 3 दिवसीय कबड्डी, खो-खो, गोळाफेक, धावणे, रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, नृत्य, गायन आदी जिल्हास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण महिला व बालविकास नाशिक विभागाचे उपआयुक्त चंद्रशेखर पगारे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास अधिकारी नाशिक विभागाचे सतीश मुंढे, जिल्हा परिवीक्षा अधिकारी नाशिक अनिल भोसे, सीएसए संस्थेच्या सिस्टर लुसी मॅडम, बालकल्याण समितीच्या सदस्या ॲडव्होकेट अनुराधा येवले, बाल न्याय मंडळाच्या सदस्या बेबी बर्डे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सरपंच बाळासाहेब खिलारी, आदर्श गाव योजनेचे महेश पाटील, बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट नंदनवार आदी मान्यवर उपस्थित होते। अनाथ, निराधार, उन्मार्गी व निराश्रित अशा बालकांच्या कलाक्रीडा गुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त असून ते निराश्रितांचे व्यासपीठ ठरत आहे। स्पर्धातूनच यशस्वी व्यक्तिमत्व घडत असते, म्हणून स्पर्धेला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा। यातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळेल असे प्रतिपादन उपआयुक्त चंद्रशेखर पगारे यांनी केले। जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्यामुळे हा महोत्सव जिल्ह्यातील सर्वात मोठा बालमहोत्सव ठरला। स्पर्धांमध्ये विजेते स्पर्धक नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील चाचा नेहरू बाल महोत्सव 2025-26 स्पर्धेकरिता पात्र ठरले आहेत। SR24 न्यूजकरिता वसंत रांढळवन, पारनेर।